देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या वीर जवानांच्या मातापित्यांचा सन्मान करणे म्हणजे त्यांच्या त्यागाला आणि राष्ट्रसेवेला मनापासून सलाम करण्यासारखे आहे। जवान देशाचे रक्षण करत असताना त्यांच्या कुटुंबियांनीही मोठा त्याग केलेला असतो, त्यामुळे त्यांच्या मातापित्यांचा सन्मान हा प्रत्येकासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा पंचायत सदस्य तथा श्री विद्यासागर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब हवले यांनी केले। बोरगाव येथे विद्यासागर शिक्षण संस्थेच्या श्री विद्यासागर कन्नड व इंग्रजी माध्यम प्राथमिक व माध्यमिक शाळा, श्री विद्यासागर ITI कॉलेज, श्री विद्यासागर BEd कॉलेज व संजय फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। बोरगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री विद्यासागर शिक्षण संस्थेच्या वतीने देशसेवेत कार्यरत असलेल्या बोरगाव परिसरातील जवानांच्या मातापित्यांचा यावेळी भावपूर्ण सत्कार करण्यात आला। जवान सीमेवर देशाचे रक्षण करीत असताना त्यांच्या आईवडिलांच्या मनात असलेला अभिमान, काळजी आणि देशासाठी आपल्या मुलाला अर्पण करण्याची भावना अतुलनीय आहे। यावेळी जवानांच्या मातापित्यांचा सन्मान करताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या त्यागाला मानवंदना दिली। बोरगाव येथे विद्यासागर शिक्षण संस्थेत 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात श्री विद्यासागर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब हवले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित कार्यक्रमात जनता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बोरगावचे अध्यक्ष डॉ. शंकर माळी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। तसेच बोरगाव येथील सरकारी कन्नड मुलांच्या शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव उल्पे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पथसंचलन करून उपस्थितांची मने जिंकले। कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष मलगौंडा म्हैसाळे, युवा नेते अनुज हवले, नगरसेवक रोहित पाटील, CEO कुमारी ऐश्वर्या हवले, संचालक बाबासाहेब पाटील, रावसाहेब तेरदाळे, सुकुमार चिपरे, प्रकाश पाटील, अशोक पाटील, बाळासाहेब कमते, विद्याधर अमनावर, बाळासाहेब बसवनावर, शिवप्पा माळगे, श्री भाऊसाहेब पाटील, अण्णासाहेब बारवाडे, नंदकुमार हवले, मुख्याध्यापक राजू खिचडे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री श्रीकांत कोळी, IT कॉलेजचे प्राचार्य श्री तुषार बोरगावे, उपप्राचार्य प्राध्यापक वसुंधरा थोरात, प्राचार्य श्री संदीप मुर्तले, शिक्षक वृंद, विद्यार्थी तसेच बोरगावमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशभक्तीपर वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, देशसेवा व सामाजिक बांधिलकीची भावना दृढ झाली। SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे। ರೊಟ್ಟಿ ತಿನ್ನಬೇಕಾದ್ರೆ ಯಾರು ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ದೇಶದ ಸೇವೆಗೆ ಕಳಿಸಿಕೊಟ್ಟಂತ ಆ ಎಲ್ಲ ತಂದೆ ತಾಯಿಗಳೇ ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿದ್ದಂಥ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರೇ ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಕ ವೃಂದದವರೇ ತಮ್ಮ ಆತ್ಮ ಸಮರ್ಪಣೆಯನ್ನು ಮಾಡಿ ದೇಶವನ್ನು 1947ರಲ್ಲಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ತಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅದನ್ನ ಇವತ್ತು ನೀವೆಲ್ಲರೂ ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ಬಂದು ಇವತ್ತು 80 ವರ್ಷ ಕಳೀತಾ ಇದೆ। ಅನೇಕ ಜನ ಮಕ್ಕಳು ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರು, ಅವ್ರ ಭಾಷಣವನ್ನ ಆಲಿಸಿ ನೋಡಿದಾಗ ಯಾರವರಿಗೆ ಗೈಡ್ ಮಾಡಿದಾರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ಮೊದಲನೇದಾಗಿ ಆ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ನಾನು ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ದೇಶ ಇವತ್ತು ಯಾವ ರೀತಿ ಇತ್ತು, ಇನ್ನು ಮುಂದೆ ಯಾವ ರೀತಿ ನಡಿಬೇಕು, ನಾವು ದೇಶವನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಭಾವಾರ್ಥವನ್ನ ಆ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರು। ಒಂದು ಕನ್ನಡ, ಒಂದು ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ, ಎರಡೂ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಅದು ಇತ್ತು। ಅದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಆ ಇದ್ದಂಥ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಿರ್ಭಯವಾಗಿ ತಾವು ಇಲ್ಲಿ ಭಾಷಣ ಮಾಡಿದಕ್ಕಾಗಿ ಅದನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಿಸಿದಂಥ ಅದಕ್ಕೆ ಹಿನ್ನೆಲೆ ಇದ್ದಂಥವರಿಗೆ ಕೂಡ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ, ನಾಡಿನ ಭಕ್ತಿ, ನಾಡ ನುಡಿ, ದೇಶ ಸೇವೆ ಮಾಡುವಂಥ ಕಾರ್ಯ ಶಕ್ತಿ ದೇವರು ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೊಡಲಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಶುಭ ಹಾರೈಸಿ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಸಂಚಾಲಕ ಮಂಡಳಿಯವರು, ನಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರೆಲ್ಲ ಸೇರಿಕೊಂಡು ನಿನ್ನೆ ಮೊನ್ನೆ ಒಂದು ವಿಚಾರ ಇಟ್ಕೊಂಡಿವಿ। ಏನಂದ್ರೆ ಈ ನಮ್ಮ ಗಡಿಯನ್ನು ಕಾಯ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳ ತಂದೆ ತಾಯಿಗಳನ್ನ ಎಲ್ಲಾದರೂ ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವು ಗೌರವಿಸಬೇಕಾಗ್ತದೆ। ಯಾಕಂದರೆ ನಾನು ಅನೇಕ ರಾಜಸ್ಥಾನ ಆಗಲಿ, ಕಾಶ್ಮೀರ ಆಗಲಿ, ಗಡಿಗಳಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಾನು ನೋಡಿದ್ದೇನೆ। ಅಲ್ಲಿ ಯಾವ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಆ ಮಕ್ಕಳ ಜೀವನವನ್ನು ಕಳೀತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ದೇಶವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅವರಲ್ಲಿ ದೇಶ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಇವತ್ತಿಲ್ಲಿ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ ಅನ್ನ ಊಟ ಮಾಡ್ಬೋದು, ಆರಾಮಾಗಿ ನಾವಿಲ್ಲಿ ಜೀವನವನ್ನು ಕಳೀತಾ ಇದ್ದೀವಿ। ಇದನ್ನು ನಾವು ಯಾರೂ ಮರಿಬಾರ್ದು। ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅವ್ರನ್ನ ಇವತ್ತು ನಾವು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ। ಅಂಥ ಮಕ್ಕಳನ್ನ ನೀವು ಹೆತ್ತು ಇವತ್ತು ದೇಶದ ಸೇವೆಗೆ ಕಳಿಸಿದ್ರಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ನಾನು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಾನು ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ। ನಿಮ್ಗೆ ಋಣಿ ಕೂಡ ಆಗಿದ್ದೇನೆ ನಾನು। ಯಾಕಂದರೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಗೌರವಿಸಿದ್ರೆ ನಾವಿವತ್ತು ದೇಶದ ಸೇವೆ ಎಲ್ಲಾದರೂ ಒಂದು ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಸ್ಮರಿಸಿದಾಗಿ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ವಿಚಾರ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ತಮ್ಮನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಕರೆಸಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸನ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ।
आव्हानं राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.